नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अजित पवार गटाची चिंता वाढली, नेत्यांना सोडली साथ. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय रंगभूमी तापली आहे. महायुतीत नेते व कार्यकर्त्यांची पळवापळवी टाळायचं होतं, तरी भाजपने सक्रियपणे काही महत्त्वाचे नेते खेळवण्याचा प्रयत्न केला. याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला बसला. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मनपा गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मध्यरात्री हा प्रवेश सोहळा पार पडला. नेत्यांच्या मते शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे त्यांना पक्ष सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. पुण्यात शरद पवार गटासोबत युती ठेवलेले असताना सोलापुरात गटाचे काही महत्त्वाचे नेते भाजपकडे गेले. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत अजित पवार गटानं मराठवाड्यात शिंदे गटाला मागे टाकत सरस कामगिरी केली होती. त्यामुळे सध्या पक्षाला या नेत्यांच्या विरोधकांचा मित्रपक्षाकडून दबावाचा सामना करावा लागतोय. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर टीका केली. ढोबळे म्हणाले, पैलवानगडी असल्यानं फार खोलात जाऊन ते अभ्यास करत नाही. सत्तेत असताना पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. मनगटशाहीवर आधारित रेटून बोलणं सोपं असतं, परंतु नियोजनाचा अभाव दिसतो. पंढरपूर आणि सांगोला पराभूत का झालो याचा विचार केला पाहिजे. ढोबळेंनी असंही स्पष्ट केले की राज्यातील 30 महामंडळांना निधी उपलब्ध नसल्यामुळं आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यामुळं जनसामान्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही. यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. राजकीय वर्तुळात आता सोलापुरातील घटना महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय संतुलन बदलू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो. या घटनाक्रमामुळे महायुतीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या हालचाली, निवडणुकीतील रणनीती पुढील काही आठवड्यात विशेषतः लक्षवेधी ठरतील असं राजकीय विश्लेषक मानतात.